हाय हॅलो नमस्कार। आज मी उपवासाची एक रेसिपी बनवते। त्यासाठी हे 2 चमचे मी साबुदाणे घेतले आणि 1 वाटी भगर घेतली आहे। तर भगर आणि साबुदाणे एका भांड्यामध्ये काढून घेते। भगर आणि साबुदाणे एका बाउलमध्ये काढून घेतलेत आणि साबुदाणे मी भाजलेले नाही आहेत, असेच घेतले। आता हे 2 वेळा मी धुवून घेते। हे बघा धुवून घेतलेत आणि 2 वाटी पाणी घालून अर्ध्या तासासाठी मी भिजत ठेवते। ज्या वाटीने भगर घेतली होती त्याच वाटीने 2 वाट्या पाणी घालून ठेवलंय। अर्ध्या तासानंतर चांगलं फुलून आलंय बघा। आता हे मिक्सरमध्ये काढून घेते, मिक्सरच्या भांड्यामध्ये। अर्धी वाटी ज्या वाटीने आपली भगर घेतली होती त्याच वाटी अर्धी वाटी त्याच वाटीने अर्धी वाटी हे दही घेतलंय। दही मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेते। बारीक वाटून घेतलंय बघा। एकदम बारीक असं वाटून घेतलंय बघा। एका भांड्यामध्ये हे वाटण सर्व काढून घेते। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून घेतलंय। उपवासाचे डोसे बनवते मी, व्हिडिओ नक्की पूर्ण बघा प्लीज। जसं पाणी लागेल तसं मी वापरणार आहे, दाखवते मी। 1 वाटी भगर घेतली होती, अर्धा वाटी साबुदाणा आणि अर्धा वाटी दही। त्याला बरोबर मी 1 वाटी आणि थोडंसं असं म्हणजे 1.5 वाटी मी पाणी वापरलंय। हे बघा, अजून पाणी लागेल वाटतं, थोडं वापरणार आहे। अर्धा चमचा मीठ घालून घेते। इथे मी उपवासाच्या चटणीसाठी शेंगदाणे घेतले, खोबरं, कोथिंबीर ऑप्शनल आहे। ज्यांना उपवासाला चालते त्यानेच वापरायची, नाहीतर नाही कोथिंबीर वापरली तरी चालेल। 3 मिरच्या घेतल्या आणि हे मीठ घेतलंय। चटणी आता बारीक वाटून घेते। दोन चमचे दही घेते, मोठे 2 चमचे। चटणी वाटून घेतली आहे बघा। इथे मी एक तवा ठेवलाय गरम करायला, गॅस मीडियमच आहे। थोडंसं तेल घालून घेते, जास्त तेल नाही लावत आहे।
मस्त कलर आला आहे, एकदम सुरेख कलर. उपासाची चटणी बनवली आहे. त्यामध्ये मी लसूण घातली नाही आहे, उपासाला लसूण चालत नाही, लसूण नाही घातली आहे. उपवासाचे डोसे कसे झाले नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा एकदम सॉफ्ट झालेत बघा.